नमस्कार मित्रांनो, कोण होतीस तू, काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सुलक्षणा म्हणते की वयात आलेलं मूल जेव्हा चुकतं तेव्हा ती आईवडिलांची चूक असते. तुझ्यावरती मी संस्कार केले आहेत, म्हणजे तुझ्या या चुकीला मी जबाबदार आहे, म्हणून मी शिक्षा भोगणार. पुढचे 24 तास मी अन्नाचा कणसुद्धा घेणार नाही. तेव्हा मात्र सगळ्यांना खूपच धक्का बसतो. दिगंबर तिला समजवण्याचा प्रयत्न करतो. अगं, तो त्याची चूक मान्य करतोय ना, मग ती चूक का झाली हे तरी जाणून घे आधी. उगाच तडकाफडकी निर्णय घेऊन टोकाला जाऊ नकोस. यश काकुळतीला येऊन तिला सांगतो की मा, मी तुला खरं सांगतो की मला फक्त आपलं घर पूर्ण झालेलं पाहायचं होतं. सुलक्षणा नेहमीप्रमाणे हात दाखवून सर्वांना शांत करते. न बोलताही तू बरंच काही करून गेलास असं ती सांगते. आता इकडे उदय सर्वांना त्याच्या घरच्यांचे फोटो दाखवत असतो. उदय त्याला त्याच्या चोरत भावाचा फोटो दाखवतो. मुकुंद म्हणतं की लग्न झालं आहे का याचं? तेव्हा उदय हसतच म्हणतो की हो झालं आहे, ही त्याची मुलगी आहे. उदय आता यशचा फोटो दाखवणार तितक्यात त्या ठिकाणी मालवणकर येतो कावेरीसाठी मुलांचे फोटो घेऊन. मालवणकर विचारतो की अरे मुकुंदा, तुला स्त्रीपात्र मिळालं की नाही? मिळत नसेल ना तर तूच कर. मागच्या वेळी नाही का तू साकारलं होतंस, आणि तुला माहिती आहे का तो गण्या कसा तुझ्या पाठीमागे लागला होता? तेव्हा मुकुंद हसतच म्हणतो की हां, मला तर ना पळताबाई थोडी झाली होती मला. आता या गडबडीमध्ये उदयकडून यशचा फोटो खाली पडतो आणि तो खुर्चीखाली जातो. तितक्यात मालवणकर देखील कावेरीसाठी आणलेल्या मुलांचे फोटो मुकुंदला दाखवतो. मुकुंद एक एक करून फोटो पाहतो आणि सगळे फोटो त्याच्याकडून खाली पडतात. तेव्हा मालवणकर सगळे फोटो गोळा करतो आणि त्या फोटोमध्ये यशचा सुद्धा फोटो गोळा करतो. आता मुकुंद सगळे फोटो पाहतो आणि त्यामध्ये त्याला यशचा फोटो खूपच आवडतो. तो काही बोलणार तितक्यात मालवणकर घरी निघून जातो. मुकुंद कावेरीला यशचा फोटो दाखवतो, पण कावेरी काही तो फोटोच पाहत नाही. तुला मी इतकी जड झाली आहे का हापूस? तेव्हा मुकुंद म्हणतो तसं नाही गं बाई, पण एका मुलीचं लग्न व्हावं, तिला चांगलं घर मिळावं, हे तर वडिलांचं स्वप्न असतं की नाही? जबाबदारी असती, कर्तव्य असतं. कधी एकदा तुझे लग्न होते आणि मी माझ्या कर्तव्यातून मुक्त होऊन डोळे मिटायला तयार होईल. असं झालं आहे बघ मला. तेव्हा कावेरी म्हणते असं असेल ना तर मला कधी लग्नच करायचं नाही आहे, म्हणजे तू तुझ्या जबाबदारीतून कधी मुक्तच होणार नाहीस. तेव्हा मुकुंद यशचा फोटो तिच्यासमोर धरतो, पण कावेरी काही तो फोटो पाहत नाही आणि मुकुंदला स्पष्ट सांगते की हापूस, तुला एकदा सांगितलं ना मी की तुला सोडून मी कुठेही जाणार नाही, इथेच राहून तुझं स्वप्न पूर्ण करणार. मुकुंद म्हणतो अगं बाई, हौशीने माझी सगळी स्वप्न पूर्ण करणाराच मुलगा शोधतोय मी, आणि जर असा मुलगा मला सापडला तर तुला आधीच सांगून ठेवतोय, नाही म्हणायचं नाही हां. तेव्हा कावेरी म्हणते तेव्हाचं तेव्हा बघू, आणि ती तिथून निघून जाते. मुकुंद म्हणतो हट्टीपणा सोडणार नाही ही पोरगी. काऊ मुकुंदला समजावते की काका, ती आत्ता तुमचं काही ऐकणार नाही, पण तिचा मूड बघून मी तिला तो फोटो दाखवेल. मुकुंदला आनंद होतो आणि बाई कावेरी, आता हे काम तुझ्याकडे लागलं, आणि असं म्हणून तो यशचा फोटो इन्व्हलपमध्ये टाकतो आणि कावेरीच्या पर्समध्ये ठेवून देतो. आता इकडे सुलक्षणा रागातच निघून चाललेली असते. यश तिला थांबवतो. माझ्या चुकीची शिक्षा मी तुला नाही घेऊ देणार. माझा हेतू चुकीचा नव्हता, आणि तुला जर माझी चूक वाटत असेल ना तर मी प्रायश्चित्त घ्यायला तयार आहे. दिगंबर म्हणतो सुलक्षणा, काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात. यशला माफ कर. तुला माहिती ना त्याचा तुझ्यावरती किती जीव आहे ते. यश म्हणतो की राग सोड ना मा, यापुढे मी तुला आणि बाबांना त्रास होईल असं कधीच काही वागणार नाही. यावेळी माफ कर मला. तो गुडघ्यावर बसून म्हणतो की मा, मी मनापासून म्हणतो की यावेळेस माझं चुकलं, पण अशी चूक मी पुन्हा कधीच करणार नाही. यापुढे मी तुला कधीच दुखावणार नाही. सुलक्षणाचं मन थोडं थोडं पगळत असतं. घरातल्यांनाही यशच्या या अवस्थेवरती खूप रडू येत असतं. पण तितक्यात यमुना तिथे येते. नक्की किती आणि कोणत्या चुका तुझ्या पोटात घालायच्या रे तिने? यश, तू याआधीसुद्धा मला सेम प्रॉमिस केलं होतंस. सुलक्षणा म्हणते असं कोड्यात बोलण्यापेक्षा स्पष्ट काय ते सांग. यामी म्हणते की यश, तुला आईने स्पष्टपणे सांगितलं होतं की तुझं शेफ होणं तिला मान्य नाही आहे, मग तरीसुद्धा हे स्कॉलरशिपचं लेटर तुझ्याकडे अजून काय करतंय? तेव्हा मात्र यशला खूप मोठा धक्का बसतो. सर्वांनाच खूप आश्चर्य वाटतं. तेव्हा यशला स्कॉलरशिप मिळाल्याचा तो क्षण आठवतो जो त्यांनी उदयसोबत घालवलेला असतो. उदय म्हणतो की मला तुझा खूप अभिमान वाटतो की तुला जगातल्या सगळ्यात मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये स्कॉलरशिप मिळाली आणि तिथे शेफ बनण्याचं स्वप्न तुझं पूर्ण होणार आहे. यश म्हणतो पण मला हे कधीच आवडणार नाही. उदय म्हणतो की नाहीच आवडणार, पण तू तिला कन्व्हिन्स करू शकतो. तेव्हा यश छान पाचीपक्वान्नाचं जेवण बनवतो आणि ते सुलक्षणासमोर ताट वाढून ठेवतो. सुलक्षणाला ते ताट पाहून खूप आनंद होतो.
यशला ती विचारते की कोणी बनवलं हे. तेव्हा यश काही सांगत नाही. तू फक्त टेस्ट कर ना असं विचारतो. सुलक्षणा टेस्ट करते आणि जेवण अप्रतिम झालेलं असतं. तेव्हा ती विद्याला हाक मारते. विद्यानेच केलं आहे ना, मग तिला बक्षीस द्यायला नको का? तेव्हा यमुना म्हणते, बक्षीस तर देस तू, पण हे जेवण विद्याने नाही केलं, तुझ्या लाडक्याने केले. तेव्हा मात्र सुलक्षणा ताट बाजूला सारते आणि ताटाला नमस्कार करते आणि रागातच तिथून निघून जाते. यश म्हणतो, मा तुला माहिती आहे ना मला कुकिंग किती आवडतं. तेव्हा सुलक्षणा म्हणते की आवड वेगळी आणि आवडीमध्ये करिअर करणं वेगळं. प्रत्येक आवड ही करिअर होऊ शकत नाही यश, आणि तू आता आपल्या बिझनेसकडेच लक्ष द्यायचं आहे. मला हे कधीच मान्य नसेल. यश तिला समजवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. अगं मा, मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये आजकाल शेफच सगळा स्वयंपाक बनवतात. तेव्हा सुलक्षणा तिचं मत स्पष्ट करते. नाव वेगळं असलं म्हणून काय झालं, शेवटी आहे ते स्वयंपाकीच ना, आणि मला माझ्या घरामध्ये स्वयंपाकी नको आहे. त्याच्यामुळे हे तू विसर. तिचं हे बोलणं ऐकून यशला मात्र खूप धक्का बसतो. तो पुढे बोलायला लागणार तेव्हा नेहमीप्रमाणेच सुलक्षणा त्याला शांत बसायला सांगते. आता इकडे कावेरी विचार करत असते आणि तिला पंकज सावकाराने बोललेले सगळे शब्द आठवत असतात. ती स्वतःशीच म्हणते की दादा असं काही करणारच नाही, पण तरीही त्याच्या बाबतीत काय झालं कसं झालं हे कोणालाच कसं माहीत नाही. तेव्हा मुकुंद तिला जागी असलेलं पाहतो आणि तिच्याकडे येऊन म्हणतो की अगं तुला उद्या पुण्याला जायचं आहे, तू आत्तापर्यंत जागी काय करतेयस, आणि प्रेझेंटेशनचं टेन्शन घेऊ नकोस, प्रेझेंटेशन मी पाहिलं आहे, खूप छान झालं आहे. कावेरी म्हणते, हापूस तुला एक विचारू का, लोक दादाच्या नावाने इतके खडे का फोडत असतात. मला नाही वाटत की दादाने असं काही केलं असेल. सांग ना काय झालं होतं. तेव्हा मुकुंद म्हणतो, या विषयावरती मला आत्ता काहीच बोलायचं नाही. तेव्हा कावेरी त्याला थांबवते आणि माझ्या दादाच्या बाबतीत काय घडलं हे मला कळलं पाहिजे ना. मुकुंद म्हणतो की वेळ आली ना की मग सगळं सांगेल मी तुला. आत्ता मात्र एवढंच सांगेल की जे झालं ते आपण बदलू शकत नाही, पण पुढे काय होणार आहे हे नक्कीच आपल्या हातामध्ये आहे. चला, आज रात्र किती झाली आहे, उद्या तुला पुण्याला जायचं आहे. आज गावात जशी कामगिरी करून दाखवली ना तशी तिकडे पण करून दाखवायची. आणि मुकुंद तिथून निघून जातो. कावेरी देवाजवळ प्रार्थना करते की देवा, आजपर्यंत मी तुला कधीच काही मागितलं नाही, पण आत्ता मागते, माझ्या पाठीशी उभी राहा. उद्याचं प्रेझेंटेशन खूप महत्त्वाचं आहे या गावासाठी, या गावातल्या गरीब साध्या लोकांसाठी ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवलाय, माझ्याकडे ते आशेने बघतायत. उद्याची मीटिंग जर यशस्वी झाली ना तर माझ्या गावातील कितीतरी लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील आणि माझ्या हापूसला ताटमानेने गावामध्ये मिरवता येईल. आता इकडे यश ते लेटर घेऊन देवासमोर उभा राहतो आणि दिव्यावरती ते लेटर जाळून टाकतो. सर्वांनाच ते पाहून खूप धक्का बसलेला असतो. यामीला मात्र मनातून खूप आनंद झालेला असतो. तरीही ती म्हणते, यश अरे काय करतोय, स्वतःच्या स्वप्नांची राखरांगोळी करतोयस तू. यश म्हणतो, मा सर्वस्व आहे माझ्यासाठी, तिच्यापुढे माझ्या स्वप्नांना काहीच किंमत नाही. आता हे सर्व करताना यशला मनातून खूप त्रास होत असतो. त्याच्या डोळ्यातील पाणी थांबत नसतं. मात्र यमुना मनातून खूपच खुश असते. मनातच म्हणते की हे असंच असतं तुझं, आधी चुकायचं आणि मग नंतर मला मस्का मारायचं, हे असं तरी करून. हे सगळं पाहून सुलक्षणाला सुद्धा खूप वाईट वाटत असतं, पण ती तिच्या तत्त्वांशी एकनिष्ठ असते. तर मित्रांनो, येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की कावेरी पुण्यामध्ये येते. एका मंदिरामध्ये देवासमोर प्रार्थना करते की आज काही करून मीटिंग सक्सेसफुल होऊ देत, मला माझ्या हापूसचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. त्याच मंदिरामध्ये यशसुद्धा आलेला असतो. तोही देवाला प्रार्थना करतो, आज माझ्या माचा वाढदिवस आहे, तिला खूप खुश ठेव आणि लवकरात लवकर आमचं कुटुंब पूर्ण होऊ देत. आता कावेरी दर्शन घेऊन तिथून निघणार तेव्हा तिची ओढणी यशच्या घड्याळामध्ये अडकते. तर मित्रांनो, आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.